विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही MCQ फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनचे पाहणार आहोत. याचं विश्लेषण आपण योग्य पद्धतीने केलेलं आहे आणि ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. मी आहे सागर सर. तर आपण या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिसिनचे जेवढे काही MCQ आहेत आणि त्याचं विश्लेषण आहे ते आज पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास केलेला असेल आणि या व्हिडिओंना रिव्हिजन म्हणून तुम्ही वापर करू शकता. तर तुमचा पण अभ्यास सुरू असेलच. तर मानवी पायाचे साचे बनवण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्तम साधन कोणते, असा एक प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न अनेक परीक्षांना देखील आलेला आहे आणि त्याचं विश्लेषण कशा स्वरूपात करायचं ते पण पाहून घ्या. आता पायाचे ठसे म्हणल्यानंतर अनेक सारे प्रश्न त्यावर देखील येऊ शकतात. पायांच्या ठशांच्या अभ्यासाला काय म्हणतो? फॉरेन्सिक पॉडीयाट्री असं पण याला म्हटलं जातं. तर याचा आधी आन्सर पाहूया. मानवी पायाचे साचे बनवण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्तम साधन कोणते? तर याचा आन्सर काय येणार आहे? POP किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये बनवले जातात मानवाच्या पायांचे ठसे. तर पावलांच्या ठस्याचे प्रकार किती आहेत? तर आहेत 3 प्रकार आहेत. किती आहेत? 3 प्रकार. आता हे कॉमन प्रश्न अनेक परीक्षांना रिपीट देखील झालेले आहेत. तुमच्या अनेक टेस्ट सिरीजमध्ये असेल किंवा आपल्या प्रश्नसंचमध्ये देखील हे प्रश्न आपण दिलेले आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, एका पॉईंटवर जर आयोगात प्रश्न आला तर तोच प्रश्न परत रिपीट होईल का? तर त्या संकल्पनेवर मात्र प्रश्न रिपीट होऊ शकतात. त्या कन्सेप्टवर प्रश्न रिपीट होऊ शकतात किंवा जसे तसे प्रश्न देखील आयोग रिपीट करत असते. तर हे पण तुम्ही लक्षात घ्या. तर याचा आन्सर काय? मानवी पायाचे साचे बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर केला जातो. मग या पायांच्या किंवा पावलांचे ठसे जे आहेत त्याच्या अभ्यासशास्त्राला फॉरेन्सिक पॉडीयाट्री असे संबोधले जाते. त्यानंतर पावलांच्या ठस्यांचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. हे पण लक्षात घ्या. आणि पावलांचे ठसे जे आहेत किती पद्धतीने गोळा करतात? तर 6 पद्धती आहेत ज्याने हे पावलांचे ठसे गोळा करतात. प्रकार बघा किती आहेत? प्रकार किती आहेत? 3. आणि गोळा करण्याचे पावलाचे ठसे गोळा करण्याच्या पद्धती 6 आहेत. त्यामध्ये विविध सारे प्रकार देखील आहेत. मग हे पाहू शकता आपल्या नोट्समध्ये पण मी तुम्हाला दिलेलं आहे की पायाचे ठसे कशा पद्धतीने तयार केले जातात. तर हे तुम्ही पाहू शकता. POP प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मदतीने ते सेट केले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मानवी कवटी व एखाद्या संशयित इसमाचा फोटो याची तुलना करून मृत इसम कोण असावा याचा अभ्यास करणाऱ्या तंत्राला काय म्हणतात? पहिला पर्याय पोर्ट्रेट पार्ले टेक्निक, त्यानंतर मॅच मेकिंग तंत्रज्ञान, त्यानंतर संगणकावरील कट कॉपी पेस्ट टेक्निक किंवा तंत्रज्ञान, आणि चौथा आहे सुपर इम्पोजिशन टेक्निक. आता सर्वांना माहिती आहे, अनेक जण खूप दिवसापासून अभ्यास करत आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये पूर्व झालेली आहे. तर या डिसेंबरपासून अनेक विद्यार्थी अभ्यास करत आहेत. मग जर एखाद्या व्यक्तीची कवटी वगैरे सापडली तर त्याची चेहरेपट्टी कशी होती किंवा चेहऱ्याची ठेवण कशी होती हे ओळखणे म्हणजे काय? सुपर इम्पोजिशन पद्धती. तर या ठिकाणी आपण पिक्चर पण तुम्हाला दिलेली आहे की कशा स्वरूपामध्ये ते बनवले जाते. तर हे पण तुम्ही पाहू शकता. जर या प्रश्नाचं विश्लेषण म्हणलं, सुपर इम्पोजिशन टेक्निक म्हणलं, तर या टेक्निकचा शोध कधी लागला हे सर्व काही घटक पाहणं महत्त्वाचं ठरतं. फोटोग्राफी किंवा सुपर इम्पोजिशन पद्धती म्हणजे काय? तर 1936 मध्ये या म्हणजे छायाचित्रणामध्ये किंवा जी काही फोटोग्राफी आहे त्यामध्ये क्रांती घडून आली आणि एडिनबर्ग शहरातील श्रीमती रस्टन यांच्या खुनाच्या तपासामध्ये प्रोफेसर ब्रास यांनी ही पद्धती विकसित केली होती. हे लक्षात घ्या. विद्यापीठ त्या श्रीमती कोण आहेत? रस्टन यांच्या खुनाच्या तपासामध्ये प्रोफेसर ब्रास कोणतं शहर आहे बघा? एडिनबर्ग शहरामध्ये श्रीमती रस्टन यांच्या खुनामध्ये ही प्रोफेसर ब्रॉस यांनी ही पद्धती सर्वप्रथम वापरली गेली होती. नंतर या पद्धतीचा काय झाला? पुढे विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यालाच काय म्हणायचं? सुपर इम्पोजिशन पद्धती 1936. लक्षात ठेवा, हे
खूप महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न जर बघत आहोत आपण, त्यामध्ये रक्ताचे डाग, वीर्य, घाम, लाळ यांची शास्त्रीय तपासणी करणाऱ्या फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळेतील विभागाला काय म्हणतात? पहिला पर्याय बायोलॉजी विभाग असेल किंवा मेडिसिनल केमिस्ट्री विभाग असेल किंवा झुलॉजी बायो केमिस्ट्री विभाग आणि चौथा आहे सेरोलॉजी विभाग. तर याचा आन्सर काय? पर्याय क्रमांक 4 सेरोलॉजी. ज्या ठिकाणी जे काही द्रव पदार्थ असतात किंवा डाग असेल, रक्ताचे डाग असतील, वीर्य असतील, घाम असेल, लाळ असेल, त्यांची तपासणी ही सेरोलॉजी डिव्हिजनमध्ये केली जाते. त्यानंतर बायोलॉजीमध्ये काय असतं? मानव व पशुपक्षी, वनस्पती इत्यादींची तपासणी ही बायोलॉजी डिव्हिजनमध्ये केली जाऊ शकते. केमिकलमध्ये बघा काय असतं? पेट्रोल, डिझेल, रॉकेल किंवा भेसळ यांच्यामधील भेसळ असेल किंवा रक्तामधील अल्कोहोल तपासणी, ज्वालाग्राही साहित्य, नार्कोटिक्स असेल किंवा धोकादायक औषधे, निरनिराळे डाग असतील, पेंट्स, शाई इत्यादी तपासणी ही केमिकल विभागामध्ये केली जाते. नंतर आहे डॉक्युमेंट विभाग किंवा दस्तऐवज विभागामध्ये निरनिराळ्या प्रकारची हस्ताक्षरे, टंकलेखन, छपाईचा मजकूर असेल किंवा शाईने जे काही लिखाण केलेलं आहे ते सर्व काही ह्या दस्तऐवज विभागामध्ये येतं. त्यांची तपासणी या डिव्हिजनलमध्ये केली जाते. नंतर आहे फिजिक्स डिव्हिजनल. यामध्ये सर्व काही टूल्स मार्क्स किंवा टूल किट जे असतात किंवा टेलिग्राफ असेल किंवा तांब्याच्या वायर असतील, निरनिराळे धातू असेल, माती, धूळ, घामकाज किंवा कामकाज असेल, ह्याला इथं थोडीशी झालेली आहे. रंग, मूळ नंबर किंवा खाडाखोड केलेले नंबर पुसून टाकणे किंवा नवीन लिहिणे या सर्वांचा समावेश या फिजिकल डिव्हिजनमध्ये होतो. तसेच तंतुमय पदार्थाचा देखील तपासणी या फिजिकल डिव्हिजनमध्ये केली जाते. अशा स्वरूपात प्रत्येक प्रश्नावर तुम्ही विश्लेषण जर केलं तर फॉरेन्सिक सायन्सच नाही, कोणताही विषय आपल्यासाठी अवघड असणार नाही. पुढील प्रश्न पाहूया आता. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पाण्यामध्ये मृतदेह लवकर तरंगेल? तर पर्याय समुद्राचे पाणी, विहिरीचे, नदीचे, ओढ्याचे. आता हा कॉमन प्रश्न आयोगामध्ये देखील आलेला आहे, 2016च्या मुख्य आलेला आहे. तर याचं कॉमन सेन्सनं जर उत्तर दिलं तर बरोबर आहे. का समुद्राचे पाणी? कारण समुद्राच्या पाण्यामध्ये क्षारांची संख्या ही जी काही असते ती जास्त असते, पाण्याची घनता जास्त असते. त्यामुळं पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यात मृतदेह लवकर तरंगायला सुरुवात करेल. पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य असेल. पुढचं पाहूया, पुढचा प्रश्न पाहूया आपण. संशयित इसम किंवा आरोपी निष्पाप आहे किंवा दोषी आहे हे ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणती शास्त्रोक्त पद्धती विकसित करण्यात आलेली आहे? पहिला पर्याय आहे ब्रेन इलेक्ट्रिकल ॲसिलेशन सिग्नेचर, ब्रेन मॅपिंग, ब्रेन फिंगरप्रिंटिंग, वरीलपैकी सर्व. तर याचा आन्सर काय हो? तर पर्याय क्रमांक 4 याची ऑरमधील ही नावं विचारली गेलेली आहेत, हे पण लक्षात घ्या. नंतर आणखी कोणकोणत्या पद्धती आहेत की ते एखादा आरोपी निष्पाप आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी केलं जातं? तर नार्को नार्को नंतर पॉलिग्राफ. हे खरं खोटं शोधण्यासाठी पण करतात पॉलिग्राफ. याचा अर्थ काय? खूप लिखाण करणे. पॉलिग्राफ या शब्दाचा अर्थ होतो खूप लिहिणे, असा पण त्याचा अर्थ होतो, हे पण लक्षात घ्या. म्हणजे हे जे नावं आहेत ब्रेन मॅपिंग, ब्रेन फिंगर प्रिंटिंग वगैरे, हे सर्व काही पर्याय वरीलपैकी सर्व याचं योग्य येतं, हे लक्षात ठेवा ना. हा पण प्रश्न आयोगामध्ये अनेक वेळा येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न आहे बघा 6 नंबरचा. श्वास, रक्तदाब, नाडीचे ठोके यांच्यातील बदल मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? पहिला पर्याय व्हॉइस स्पेक्ट्रोग्राफ, दुसरा आहे पॉलिग्राफ, तिसरा आहे इलेक्ट्रोग्राफ आणि चौथा DNA अंगुली मुद्रा. तर याचं उत्तर काय? श्वास, रक्तदाब व नाडीचे ठोके मापन करणाऱ्या यंत्राला, ज्यावरून खरे खोटे समजते आपल्या, तर पॉलिग्राफ त्याचं नाव आहे, त्यालाच म्हणतात लाय डिटेक्टर. आपण इथं पण दिलेलं आहे लाय डिटेक्टर, असं त्यालाच म्हणतात. पॉलिग्राफ हे ऑर नाव आहेत, हे लक्षात घ्या. मग या शारीरिक क्रियावरून, यांच्यातील बदलावरून जे काही मापन केलं जातं ते आपण कशामध्ये करतो? पॉलिग्राफ किंवा लाय डिटेक्टर
यांचा शोध कोणी लावला? लार्सन आणि किलरने हे यंत्र तयार केलं, पॉलिग्राफ नावाचे. 1921-20 मध्ये. खरं तर 21च म्हणावं लागेल. अनेक परीक्षेत 1921च आलेलं आहे. 1921च लक्षात ठेवा. मग शरीरामध्ये किती प्रकारचे बदल होतात पॉलिग्राफमुळे? तर 4 प्रकारचे बदल होतात. हे एक गोष्ट लक्षात घ्या, पॉलिग्राफवर प्रत्येक परीक्षेत एक प्रश्न आहेच. आणि अनेक सारे पेपर तुमचे चाललेले आहेत. त्यामुळे या संकल्पनेशी जे काही संबंधित प्रश्न आहेत किंवा जे काही पडू शकतात, अशा सर्वांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे. हाच प्रश्न पडू शकतो का? यावर आणखी वेगळ्या पद्धतीने आयोग मांडू शकतो, वेगळ्या पद्धतीने. उदाहरणार्थ, याचा शोध कोणी लावला? लार्सन आणि किलरने. आणि कधी लावला? 1921 मध्ये. किती बदल होतात शरीरामध्ये पॉलिग्राफमुळे? 4 बदल होतात. 4 बदल शरीरातील पॉलिग्राफ मापन करू शकते. मग पहिला बदल कोणता आहे? रक्तदाब. दुसरा, हृदयाचे ठोके. तिसरा, श्वसनाचा दर. आणि चौथा, त्वचेमधील बदल. हे सर्व काही 4 बदल हे पॉलिग्राफ किंवा लाय डिटेक्टरच्या माध्यमातून मापन केले जाऊ शकतात. आणि यांच्या बदलाच्या आधारावरच एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल किंवा खरं बोलत असेल हे निर्धारित केले जाते. हे पण लक्षात घ्या. तसेच पॉलिग्राफचे 2 प्रकार आहेत. एक डिजिटल पॉलिग्राफ आणि दुसरा जो आहे ॲनालॉग पॉलिग्राफ. यावर देखील प्रश्न येऊन गेलेला आहे. तर पॉलिग्राफ म्हणले की हे सर्व काही पॉईंट तुमच्या डोळ्याच्या पुढे आले पाहिजेत, तेव्हा तुमचा अभ्यास परिपूर्ण होऊ शकतो. आणखी एक गोष्ट या ठिकाणी, पॉलिग्राफ मशीनला फॅक्टर्स मशीन असे पण म्हणतात. हे पण लक्षात घ्या. मी थोडं सांगण्यामध्ये राहिलं आपलं. पॉलिग्राफ मशीनला फॅक्टर्स मशीन असे देखील संबोधले जाते. पुढचं पाहूया. महाराष्ट्र राज्यात बनावट चलनी नाणे, सोने व चांदी इत्यादीची तुलनात्मक तपासणी कोठे केली जाते? तर याचं आन्सर काय असणार आहे बघा. आन्सर जे आहे पर्याय क्रमांक 4, गव्हर्नमेंट मिंट मुंबई, मिंट मास्टर. गव्हर्नमेंट मिंट मुंबई या ठिकाणी बनावट चलनी नाणे, सोने, चांदी यांची तुलनात्मक तपासणी केली जाते. भारतामध्ये 4 मिंट प्रेस आहेत. ते कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते पण आपण पाहूया. तर पहिली बाब, इंडिया गव्हर्नमेंट मिंट, जे की मुंबई या ठिकाणी आहे आणि त्यावरच प्रश्न आलेला आहे. त्यानंतर इंडिया गव्हर्नमेंट मिंट कोलकाता, त्यानंतर इंडिया गव्हर्नमेंट मिंट हैदराबाद, तसेच इंडिया गव्हर्नमेंट मिंट नोएडा यांचा समावेश होतो. या 4 कोणकोणत्या ठिकाणी आहेत? मुंबई, त्यानंतर कोलकाता, हे लक्षात ठेवा लोकेशन, हैदराबाद आणि चौथं नोएडा. हे 4 लोकेशन ठेवा ज्या ठिकाणी मिंट आहेत. 4 टाकसाळी आहेत किंवा मिंट पण त्याला म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. आता आणखी एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो, तो म्हणजे पेपर मिल कोणत्या ठिकाणी आहे, जे की नोटा वगैरे बनवतात? तर मध्य प्रदेशातील होशंगाबाद. हे पण लक्षात ठेवण्यासारखं आहे, पडू शकतं परीक्षेला. पुढे पाहायचं झालं, हस्ताक्षर तज्ज्ञाकडे हस्ताक्षर पाठवताना वादग्रस्त हस्ताक्षराबरोबर कोणती इतर हस्ताक्षरे पाठवणे गरजेचे असते? तर जे नैसर्गिक आणि नमुने जे असतात, नमुने आणि नैसर्गिक पर्याय क्रमांक 2 मध्ये त्यामध्ये येतं. एकूण जर पाठवायचं म्हणलं, चेकिंगसाठी पाठवलं जातात 5 हस्ताक्षराचे नमुने पाठवावे लागतात. हे पण लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा प्रश्न आहे, गुन्हा घडल्यापासून किती काळापर्यंत आरोपीच्या स्वतःच्या वस्तूचा गंध श्वानपथकाच्या उपयोगात आणता येतो? म्हणजे किती वेळ एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा गंध टिकून राहतो असं त्या ठिकाणी म्हणायचे? 12 तास, 24 तास, 48 तास की 72 तास? तर याचं उत्तर येतं काय? खरं जर पाहिलं तर 72 तास याचं उत्तर येतं. 72 तासापर्यंत हा गंध टिकून राहतो, पण 24 तासाच्या नंतर त्याची जी काही तीव्रता आहे ती कमी होत असते. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. पुढचाही याच बाबीवर प्रश्न आहे, याच कन्सेप्टवर प्रश्न आहे. स्फोटक पदार्थ शोधून काढण्यासाठी कोणत्या जातीच्या श्वानाचा वापर केला जातो? तर बघा, पहिला पर्याय डॉबरमॅन, लॅब्राडोर आणि वरीलपैकी दोन्ही आणि यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे लॅब्राडोर. काय म्हणले? स्फोटक पदार्थ म्हणलेला आहे. मग त्यामध्ये आणखी काही कन्सेप्ट आहेत त्या पण आपण लक्षात घेऊया. तर बघा, चोर असतील, गुन्हेगार असतील किंवा संशयित व्यक्तीचा माग घेण्यासाठी डॉबरमॅन ही जी काही श्वानाची विशिष्ट जात आहे त्यांचा वापर केला जातो. तर स्फोटक पदार्थासाठी अल्सेशियन
आणि लॅब्राडोर या दोघांचा या 2 कुत्र्यांचा म्हणजे डॉग श्वानपथकामध्ये वापर होतो स्फोटक पदार्थ शोधण्यासाठी. हे 2 आहेत पर्यायामध्ये. या ठिकाणी 1 होतं. जर अल्सेशियन आलेलं असतं तर हे वरीलपैकी दोन्ही पर्याय बरोबर आला असता. पोलीस विभागामध्ये डच हाऊंड जो आहे, ही जात आहे श्वानाची, त्याचा वापर हा केला जात नाही. आता काही महत्त्वपूर्ण फॅक्ट जर बघितलं, यावर आयोगाने अनेक वेळा प्रश्न विचारून झालेले आहेत. 1951 मध्ये चेन्नई येथे प्रथमतः भारतामध्ये श्वान पथकाची स्थापना करण्यात आलेली होती. मग नंतर कोलकाता, दिल्ली आणि मुंबई शहरामध्ये श्वान पथके उघडली गेली. महाराष्ट्र राज्यामध्ये 1965 मध्ये ग्रामीण भागासाठी पुणे येथे हे श्वान पथक उघडण्यात आलेलं होतं. तर भारतातील पहिले श्वान पथक जे आहे, मी सांगितलं तुम्हाला चेन्नईला, पण काही पुस्तकात 1960 दिलेलं आहे. पहिले श्वान पथक 1960 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक वेलिस हेल यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई शहरामध्ये सुरू झालं. आता तुम्ही काय करणार? पर्यायावरून जाणार. जे पर्यायामध्ये आहे त्यालाच तुम्ही बरोबर करणार. शक्यतो या व्यक्तीचं नाव तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, वेलिस हेल. पण कधी? 1960 मध्ये. हे दोन्ही बाबी लक्षात ठेवा आणि ज्या ठिकाणी पर्याय जो असेल त्यावरून तुम्ही गोल करा. पण या वादात पडायचं नाही कोणतं बरोबर वगैरे. आता सांगितलं की 72 तास एखाद्या व्यक्तीचा गंध त्या ठिकाणी टिकून राहत असतो. 24 तासांनंतर काय होतं? त्याची तीव्रता कमी कमी होत जाते. आता जे काही अल्सेशियन कुत्रे आहे किंवा अल्सेशियन डॉग आहे, त्याची घाणेंद्रिय क्षमता जी असते मनुष्यापेक्षा 10 लाख पट त्याला जास्त वास घेण्याची क्षमता त्याची असते. कुणाची? अल्सेशियन. हे पण लक्षात घ्या. हा पण तुम्हाला महत्त्वपूर्ण एक ऑब्जेक्टिव्ह म्हणून तुम्हाला इथं वापरता येतील. जर आपले लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील, जर मी ही सीरीज कंटिन्यू पुढे ठेवावं अशी तुमची इच्छा असेल, तर आपल्या या नंबरवरती मला तुमचे रिप्लाय आले पाहिजेत. जर तुम्हाला वाटत असेल ही सीरीज रोजच्या रोज तुम्हाला मिळावी आणि तुम्हाला या सीरीजचा फायदा होत असेल, तर या आपल्या WhatsApp नंबरवरती तुमचे रिप्लाय नक्की करा. मी तुमच्या रिप्लायची वाट पाहत आहे. जर तुमचे जास्तीत जास्त रिप्लाय आले, तर अनेक सारे दररोज 25 प्रश्न तुमच्यासाठी आहेत आणि सोबतच विश्लेषण देखील YouTubeला तुम्हाला मोफतमध्ये आपण सुरू ठेवणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही विश्लेषण करा आणि जास्तीत जास्त प्रश्न हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. आज आपण याच ठिकाणी थांबत आहोत. तुमच्या रिप्लायची मला प्रतीक्षा आहे. धन्यवाद.